श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे सोमवार, दिनांक आहे 18 नोव्हेंबर. तर या दिवशी आलेली आहे गणाधीप संकष्टी चतुर्थी. पहा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येत असतात. एक कृष्ण पक्षामध्ये येते, एक शुक्ल पक्षामध्ये येते. तर जी कृष्ण पक्षामध्ये चतुर्थी येते तर तिला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि जी शुक्ल पक्षामध्ये येते तिला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं. तर दोन्हीही चतुर्थी ज्या आहेत तर त्या गणपती बाप्पांना समर्पित आहेत आणि उद्या जी चतुर्थी आहे तर त्या चतुर्थीला गणाधीप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. असं म्हटलं जातं, गणाधीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा केली तर व्यक्तीचे सर्व विघ्न, संकट, अडचणी दूर होऊन त्याच्या मनातील सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या नक्की पूर्ण होतात. त्या व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात आणि त्या व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये अडथळे येत नाही. असा हा इतका पवित्र दिवस मानला जातो. संकष्टी चतुर्थी ही गणपतीच्या उपासनेचा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. तर पहा, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले गेलेले आहेत. हे उपाय जर आपण ह्या गणाधीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर केले तर आपल्या जीवनातील जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते संपून आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते आणि आपल्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आईने मुलांसाठी हिरव्या मुगाचा प्रभावी उपाय करायचा आहे. आता हा जर उपाय तुम्ही केला तर आपल्या मुलांचे सर्व विघ्न, दोष, अडचणी सर्व संपून जातील आणि आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये प्रगती होईल आणि त्यांचं कोणतंही महत्त्वाचं काम हे नक्कीच पूर्ण होईल आणि त्यामध्ये त्यांना यश प्राप्त होईल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपती नमः हे लिहायला देखील विसरू नका. आपला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल तर तुम्हाला तो आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, गणपती बाप्पांना समर्पित असणारी ही गणपती बाप्पांची गणाधीप संकष्टी चतुर्थी सोमवारच्या दिवशी आलेली आहे. त्यामुळे या दिवशी या चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या गणपती बाप्पांची पूजा ही सर्व शुभ कार्यामध्ये प्रथम केली जाते. म्हणजेच गणपती बाप्पांना प्रथम वंदनीय मानलं जातं. कोणतंही शुभ कार्य हे सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा केली जाते आणि त्या शुभ कार्यामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून गणपती बाप्पांची पूजा ही केली जाते. गणपती बाप्पांना बुद्धीची, ज्ञानाची, त्याचबरोबर संकट दूर करणारी, विघ्न हरणारी देवता म्हणून ओळखलं जातं. गणपती बाप्पांना हिरवा रंग हा अतिशय प्रिय आहे. त्यामुळेच आपल्याला हिरव्या मुगाचा हा प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय जो सांगणार आहे मी तुम्हाला तर तो उद्या तुम्हाला संध्याकाळी तुम्ही झोपण्याच्या अगोदर तुम्हाला करायचा आहे. हा उपाय जो आहे तर तो तुमच्या घरातील जे लहानातील लहान मुलं असतील त्यांच्यापासून ते मोठ्यातील मोठी मुलं असतील, अगदी लग्न झालेली जरी तुमची मुलं असतील तरीसुद्धा तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करू शकता. फक्त मुलंच नाही तर मुलींसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. पहा, आपल्या घरात जी लहान मुलं असतात तर ती खूप हट्टीपणा करतात, चिडचिडेपणा करतात, सांगितलेलं ऐकत नाही, त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही. लहान मुलं जे असतात तर त्यांना लवकरात लवकर नजरदोष लागला जातो आणि मुलं आजारी पडतात. अचानक ते खायचं बंद करतात. तर तुम्ही म्हणता की नजरदोष हा फक्त बाहेरच्या व्यक्तींचा लागतो का? अजिबात नाही. तर पहा, फक्त बाहेरच्याच लोकांचा नजरदोष लागतो असं अजिबात नाही. आपल्या घरातील आई वडिलांचा, आजी आजोबांचा, कुणाचाही नजरदोष हा मुलांना लगेच लागला जातो. तर पहा, मुलांच्या अभ्यास केलेला लक्षात राहत नसेल
लहान मुलं असतील किंवा तुमची मुलं मोठी असतील तर मोठी मुलांनासुद्धा नजरदोष हा लागला जातो. मुलं जी असतात तर ते खूप सारी पदवी धारण केलेली असतात किंवा खूप सारा अभ्यास करून त्यांनी चांगले मार्क मिळवलेले असतात, तरीसुद्धा त्यांना नोकरी प्राप्त होत नाही. कधी-कधी काय होतं की मुलांनी खूप अभ्यास केला तरी त्यांच्या लक्षात राहत नाही. अशा बऱ्याचशा समस्या ज्या आहेत तर त्या मुलांच्या बाबतीत घडत असतात. तर अशा मुलांच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला या गणाधीप चतुर्थीच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घरामध्ये सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे, गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे, त्यांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे, त्यांना आवडणाऱ्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. लाल जास्वंदाचं फूल, दुर्वा, त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य यासारख्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत आणि त्यांची पंचोपचार पूजाही करायची आहे. आणि त्यानंतरच तुम्हाला हा उपाय उद्या संध्याकाळी करायचा आहे. पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला हिरवे मूग लागणार आहेत. आता हिरवे मूग तुम्हाला 108 घ्यायचे आहेत आणि अख्खे घ्यायचे आहेत, कुठेही तुटले फुटलेले घ्यायचे नाही. आणि त्यानंतर तुम्हाला एक हिरव्या कलरचा कपडा देखील लागणार आहे. देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे, आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे. तर पहा, तुम्हाला एका वाटीमध्ये हे हिरवे मूग घ्यायचे आहेत. 108 हिरवे मूग एका वाटीत घ्यायचे आहेत. तो हिरवा कपडा जो आहे तो गणपती बाप्पांसमोर तुम्हाला अंथरवायचा आहे. हे एक हिरवा मूग तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि तुमच्या मुलांची जी काही संकट अडचणी असतील, त्यांच्या ज्या इच्छा असतील त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि तो हिरवा मूग गणपती बाप्पासमोर अंथरवलेल्या त्या हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचा आहे. असं तुम्हाला 108 वेळा 108 मूग हातामध्ये घेऊन वेगवेगळा करायचा आहे. आणि असं त्यानंतर त्या कपड्याला तुम्हाला गाठ मारायची आहे, एक पोटली तयार करायची आहे आणि त्या पोटलीला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे, धूप ओवाळून घ्यायचं आहे. पहा, तुम्हाला एक वेळा तिथेच बसून गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. आता तुमची मुलं मोठी असतील, त्यांना वाचता लिहिता येत असेल तर तुम्हाला त्यांच्याकडून हे गणपती अथर्वशीर्ष म्हणून घ्यायचं आहे. जर मुलं लहान असतील तर तुम्ही स्वतः केलं तरीसुद्धा चालेल. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांची जी इच्छा असेल, जी काही विघ्न, संकट, अडचणी त्यांना येत असतील तर त्या तुम्हाला परत एकदा मनोभावे गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत. यानंतर ती पोटली तुम्हाला तिथून उचलायची आहे आणि रात्री झोपताना मुलांच्या डोक्यापाशी, म्हणजे जिथे मुलं झोपतील त्यांच्या उशाला ती पोटली तुम्हाला ठेवायची आहे. जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळी पोटलीही बनवायची आहे. तुमची मुलं जर कुठे बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर आई-वडिलांनी ही जी उपाय आहे तर तो करायचा आहे. आणि ती पोटली जी आहे तर मुलांची एखादी वस्तू असेल तर त्या वस्तूपाशी तुम्हाला ठेवायची आहे. संपूर्ण रात्रभर तुम्हाला ती पोटली मुलांच्या उशालाच ठेवायची आहे. सकाळी उठायचं आहे, अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर ती पोटली उचलायची आहे. ती पोटली जी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे. 21 दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत, लाल जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे आणि हे सर्व घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिराजवळ जायचं आहे. तिथे जाऊन पहा, तिथे गेल्यानंतर तुम्हाला ह्या दुर्वा गणपती बाप्पांच्या डोक्यावरती किंवा हातामध्ये द्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ते फूल अर्पण करायचं आहे. आणि ही पोटली जी घेऊन गेलेला आहात तर ती सुद्धा तुम्हाला तिथे गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायची आहे. आणि तुमच्या मुलांची जी इच्छा असेल तर ती तिथे तुम्हाला व्यक्त करायची आहे. त्यांचे जे विघ्न अडचणी असतील त्या परत तुम्हाला तिथे गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत. तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या पोटल्या करायच्या आहेत आणि वेगवेगळे 108 मूग घेऊन हा जो उपाय आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला करायचा आहे. तर अशा पद्धतीने मुलांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. चतुर्थी हा दिवस मुलांसाठी खूप महत्त्वाचा असतो, कारण प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची प्रगती व्हावी असं वाटत असतं आणि त्यांना कोणतीही अडचणी, संकट येऊ नये असं वाटत असतं. म्हणून ह्या संकष्टी चतुर्थीला मुलांसाठी हा उपाय करायला अजिबात विसरू नका. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.